श्रीराम समर्थ. सार्थ श्रीमद दासबोध दशक नववा गुणरूप समास 10वा स्थिती निरूपण. देवास भजता देवलोक, पित्रांस भजता पित्रलोक, भूतांस भजता भूतलोक पाविचेतो. देवतेची उपासना केली तर देवलोक मिळतो, पितरांची उपासना केली तर पितृलोक मिळतो, भूतांची उपासना केल्यास माणूस स्वतः निर्गुण बनतो, उपासना केली तर भूतलोक मिळतो. जेणे जयास भजावे तेणे त्या लोकासी जावे, निर्गुणी भजता व्हावे निर्गुणची स्वय. जो ज्याची उपासना करतो त्या लोकास तो जातो, निर्गुणाची उपासना केल्यास माणूस स्वतः निर्गुण बनतो. निर्गुणाचे कैसे भजन निर्गुणी असावे अनन्य, अनन्य होता होई जे धन्य निश्चयेसी. प्रश्न: निर्गुणाची उपासना कशी करावी? उत्तर: आपण निर्गुणाशी अनन्य व्हावे, मीपणा बाजूस सारून त्यामध्ये मिसळून जावे. अशा रीतीने निर्गुणाशी समरस होणारा निश्चितपणे धन्य होऊन जातो. सकळ केली याचे सार्थक देव ओळखावा एक, आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे. एक देव ओळखण्यामध्ये जीवनातील सगळ्या खटपटींचे सार्थक आहे. मी कोण आहे याचा सूक्ष्म विचार करावा. देव पाहता निराकार, आपला तो माईक विचार, सोहम आत्मा हा निर्धार बाणवून गेला. देव पाहावा तर तो निर्गुण व निराकार आहे. मीपणाचा विचार केला तर तो खरा नाही. अशा रीतीने खोल विचार केला तर मी तोच आहे, मी आत्माच आहे असा निसंशय निर्धार अंगी बाणतो. आता अनुमानतो काही वस्तू आहे वस्तूचा ठाई, देहभाव काहीच नाही धांडोळीता. मग कल्पना करण्याची गरज नसते. ब्रह्म जसे आहे तसेच स्वस्थानी निश्चल असते. त्याच्यावर आरोपलेल्या देहबुद्धीचा शोध केला की ती खरी नाही असा अनुभव येतो. सिद्धास आणि साधन हा तो अवघाच अनुमान, मुक्तास आणि बंधन आढळण्या. मी आत्माच आहे असा साक्षात्कार होऊन जो सिद्ध बनला त्याला साधन चिकटवणे म्हणजे केवळ कल्पना होय. जो खरोखर मुक्त झाला त्याला साधनाचे बंधन असणे शक्य नाही. साधने जे काही साधावे ते तो आपणची स्वभावे, आता साधकाच्या नावे शून्याकार. साधन करून जे काही साधायचे ते आत्मस्वरूप स्वतःच बनल्यावर साधन संपते, तेथे साधकावस्था विराम पावते. कुल्लाळ पावला राजपदवी आता रासभे, कासिया राखावी कुल्लाळपणाची उठा ठेवी कासिया पाहिजे. जो खरा ज्ञानी आहे तो स्वतःचा स्वरूपाचा मायेचा सगळ्यांचा शोध घेतो. अखेर आपली अहंता खोटी, माया खोटी, फक्त परमात्मा तेवढा खरा असा प्रत्यक्ष अनुभव त्यास येतो. समजा एक कुंभार आहे, त्यास राज्यपद मिळाले, मग ती गाढवे सांभाळण्याचे काम करीत नाही. कुंभाराच्या व्यवसायाची उठाठेव तो करीत नाही. तैसा अवघा वृत्ती भावनाना साधनांचा उपाव, साध्य जाली कैचा ठाव साधनांसी. त्याचप्रमाणे कोणत्याही साधनाचे आचरण करायचे म्हणजे त्याच्या वृत्तीशी अति निकट संबंध येतो. किंबहुना कोणतेही साधन विशिष्ट वृत्तीच्या आधाराने चालते आणि आत्मस्वरूप बनण्यासाठी वृत्तीरहित किंवा निवृत्ती व्हावे लागते. या कारणासाठी आत्मज्ञानाचे साध्य पदरात पडल्यावर साधनाला वावच उरत नाही, वृत्ती निर्माण होत नाही, म्हणून साधन होऊ शकत नाही. साधने काय साधावे, नेमे काय फळ घ्यावे, आपण वस्तू भरंगळावे कासयासी. साधनाने आपल्याला काय साधायचे आहे आणि नियमाने वागून आपल्याला कोणते फळ मिळवायचे आहे याबद्दल आपला समज अगदी स्वच्छ व बरोबर असावा. आपण आत्मस्वरूप असल्याने उगीच भलत्या कल्पना करून चुकीच्या मार्गाने जाऊ नये.
देह तरी पाचा भूतांचा, जीव तरी अंश ब्रह्मीचा, परमात्मा तरी अनन्याचा ठाव पहा. देहाचा विचार केला तर तो आहे पांच भूतांचा, जीवाचा विचार केला तर तो आहे अंश ब्रह्माचा, आणि जो अनन्य होतो तोच परमात्म्यापर्यंत पोचतो, हे लक्षात ठेवावे. उगेची पाहता मी पण दिसे, शोध घेता काहीच नसे, तत्वे तत्व निरसे पुढे निकळ आत्मा. उगीच पाहिले तर हे मी पण दिसते, पण विचाराने त्याचा शोध घ्यायला गेले तर ते खरे काही नाही असे आढळते. अशा रीतीने एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचे निरसन करीत गेले असता सगळे दृश्य खरे नाही असे अनुभवास येते. नंतर शुद्ध निर्भेळ आत्मस्वरूप तेवढे शिल्लक उरते. आत्मा आहे आत्मपणे, जीव आहे जीवपणे, माया आहे मायापणे विस्तारली. स्वस्वरूप हे आत्मपणाचे असते. जीव जीवपणाने रमतो, माया मिथ्यापणाने सगळीकडे पसरून राहते. ऐसे अवघेची आहे आणि आपणही कोणी एक आहे, हे सकळ शोधून पाहे तोची ज्ञानी. असे हे सगळे आहेपणाने दिसते आणि त्याचबरोबर मी कोणीतरी एक आहे असे वाटते. यापैकी खरे आहे पण कशाला आहे, यापैकी शुद्ध अस्तित्व किंवा खरे पण कोणास आहे, हे जो शोधून पाहतो तो खरा ज्ञानी होय. शोधू जाणे सकळांसी, परिपहा नेणे आपणासी, ऐसा ज्ञानी एक देसी वृत्ती रूपे. ज्ञाता आणि ज्ञेय यापैकी यांच्या द्वैतामध्ये वावरणारा शोधक ज्ञेय रूपाने पुढे येणारे सगळे जग जाणतो, त्याचा शोध घेतो. मग मीपणाने जगाचा शोध घेणारा जो ज्ञाता, त्याचा शोध कोणी करीत नाही. जगाचे ज्ञान वृत्तीरूप असल्याने मीपणाचा शोध न घेणारा ज्ञाता अपूर्ण ज्ञानी समजावा. श्रीराम समर्थ.